मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळाला आहे, कारण सर्वांनाच पैसे मिळणार आहेत। आता सर्वांना म्हणजे काय? इथे सर्वांना म्हणजे जे पात्र महिला असणार आहे, जे पात्र लाभार्थी असणार आहे, ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे, त्यांना पुढे जाऊन नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु ई-केवायसी करणे बंधनकारकच राहणार आहे व इथे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मोठा दिलासा दिला आहे। जी ई-केवायसी प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख आहे, त्यामध्ये मुदतवाढ केली आहे। जे 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ई-केवायसी करू शकत होता, परंतु मोठी बातमी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबविली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। तर ही सूचना देण्यात आल्या होत्या व एका बातमीमध्ये आदित्यताई तटकरे यांनी हे सुद्धा सांगितले होते की जे पती किंवा ज्यांना वडील नाहीत त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे हे माहिती सुद्धा सांगितली आहे। व इथे राज्यातील अनेक ठिकाणी आलेले नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते, त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तर गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे, असे मंत्री आदित्यताई तटकरे म्हणत आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे। तर पती व जे वडील नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तुम्ही पाहू शकता, पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी असणार आहे, त्यांच्याकडे जमा करावे तुम्हाला लागणार आहे। तर ई-केवायसी कशी करायची समजली का? म्हणजे जे विधवा, एकल, घटस्फोटित महिला आहे, तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही अशा महिलांसाठी सुद्धा एक आवश्यक बदल करण्यात आले असून त्यात लाडक्या बहिणींनी सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। तर या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यात आणि अखंडित कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी त्या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। तर लाडक्या बहिणींनो, विधवा व जे वडील हयात नाहीत अशा महिलांना खरंच मोठा प्रश्न होता। अशा लाडक्या बहिणी वारंवार विचारत होत्या की आम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजलंच असेल की आता ई-केवायसी प्रक्रिया करणं अत्यंत सोपे असणार आहे। तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात। तुम्हाला आता ऑप्शन दिलं जाणार आहे त्याबद्दल की सांगितलं सुद्धा आहे की आवश्यक ते बदल करण्यात आले असून जे काही मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोटित प्रमाणपत्राचं नसेल तर माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत हे संबंधित जे जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी आहे त्यांच्याकडे तुम्हाला जमा करावं लागणार आहे। या पुढील अपडेट नक्कीच आपल्या चॅनलवरती असणार आहे, त्यामुळे आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची स्टेप बाय स्टेप पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्याकडून चुकणार नाही। तर आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद।